हा प्रश्न फक्त अजित पवारांना पडला असं नाही आहे. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. किंबहुना देशातल्या राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे की त्या जो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला त्याचं पुढे काय झालं. अजित पवार यांच्यावरती जो आरोप केला 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा, तो आम्ही केला नाही. गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही. भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कार्यक्रम होता, मेळावा होता, अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले. त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. आणि